पुरुषं जातमग्रता तेन देव आयनन्दसाजाविषयस्य तस्मात् यज्ञात्सर्वभूतमृतं पुषात्याज्ञां परिमुपंश्चक्रे वायवन् नारायणं ग्राम्याश्चयो तस्मात् यज्ञात्सर्वभूतसामानि चतुरे चन्दांसि चतुरे तस्मात् देवी तस्मात् अजावः तस्मात् दशवाज्ञां दैत्येचो भयवता गावः यदिरे तस्मात् अजावः यत् पुरुषं यदभूतरिलावतोकानुगं किमसको भावुकाहु पादाहुतो ब्राह्मणसुखमासीत् बाहु राज्यं कृतः उरुतदर्शपदक्रम विजयायत मुखादिद्रश्चान्निश प्राणात् वायुजायत नासादिगन्धरिक्षं शिशुरमवर्गकं पदप्रां विनिर्दिशा स्तोत्रात् तथा कल्पयन् सप्ताध्यासां परिदहति सप्तस्वविधकृतः सांगतो. एकदा नेमिषात राहणाऱ्या शौनिकादी ऋषीने पुराण सांगणाऱ्या सुताला प्रश्न विचारला. हे मुनिश्रेष्ठा, मला एक सर्व बोले कोणत्या व्रताने अथवा तपस्येने मिळतात ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. कृपा करून सांगा. यावर सूत सांगतात, मुनी हो, त्यावेळी बाबा विष्णू नारद जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जंगल घ्या करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःख सर्व लोक भोगीत आहेत असे म्हणून कोणत्या साधनेने त्यांची दुःख नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारदने वैकुंठात गेले. त्या वैकुंठात त्याला शंख चक्र गदा कमळ धारण केलेल्या व पायाबरोबर वळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती घडत त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी अमोल्यांना न कळणारे व तो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती मध्यवर नाश होणे एवढेच आहे, तो मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आनंदावर जो तीन गुणांचा स्वीकार करतो व तो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असतो. नारद मुनी जेवढी भगवान विष्णू नारायण बोलले, हे मुलगा आपण कोणत्या कामासाठी आलात प्रश्न केला तो पण सुंदर आहे म्हणून मी जीवाने जेवढे मुख्य नाहीशी होतात तो रक्त केलं सांगतो. त्या वर्षा नारदात भक्षणाचे नारद मुनी भगवान विष्णू पुन्हा म्हणाले, हे नारायणा, यावरचे फल काय, याचा विधी काय, म्हणजे एवढं कोणी केले होते तो सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे एवढं कोणत्या काय तो सुद्धा उत्तम ब्राह्मण बांधून याचं धर्मावर निष्ठा होते काही म्हणजे संध्याकाळी तर ते राजे पूजन करावे. केली दूध चिकटून साखर गावाचा रवा यांचा केलेला पूजा भक्ती हवा. गावाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा खावा, साखर दूध हवा त्यांचा केलेला प्रसाद सर्व नाना अर्पण करावा. आपले बांधव व मित्र सत्याची कथा करून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर ब्राह्मणाला भोजन करावे. नंतर भक्तीने सत्यनारायण बाहेर नृत्य करावे. हे पूजा आणि सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायण काय करावं, ज्याला धनाधान्याची समृद्धी असतो, ज्याला संतती असतो, ज्याला सौभाग्य असतो, याच्यासाठी एवढं करावं. याचा विधी किंवा याचा प्रसाद कसा नवा त्या रव्यामध्ये साखर नाही मिळतं गुळ घ्या, गव्हाचा रवा नाही मिळतं तांदळाचा रवा घ्या. काही म्हणजे कोणत्याही रवात आहे हा सव्वा या प्रमाणामध्ये घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायण देवांना आज कसा भेटणार असा कधीही होत नाही. तुम्ही तुमचं लक्ष केले असेल तर अंतर फक्त तुम्हाला फळ मिळतं. तुम्ही तुझ्याची तुम्ही सेवा केली तर अंतर स्वतः तुम्हाला फळ मिळणार आहे, अन्नाला तुम्हाला फळ मिळणार नाही. तेव्हा ब्राह्मण जे सांगतो ते जर तुम्हाला नाही करणार तर तुम्ही परत त्या ब्राह्मणाला विचारावं. तुम्हाला सांगितलं ते अशा प्रकारे काम आणलं कधी कथा अशी आपण तुमचे पैसे कशाच पडले नाही त्या पद्धतीने मला आलेला बोर्डे नंतर कुंड कारण का आपल्या गणपती बाप्पाला मान की कुठच्या धार्मिक कार्यामध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाला पूजा करायची. त्यानंतर कुलदेव त्यानंतर आपल्या म्हणून त्या कुलदेव जर या भगवान विष्णू व्यापलेला आहे म्हणून त्यांच्या जोडीला त्यांना नवग्रहांची आणि सुद्धा आपण पूजा भाजीच्या घरी सुपाया जायला पाहिजे म्हणून हे विडी जे बांधतात ना तुमच्या घरी पाहुणा आहे पान पाहिजे, सुपारी पाहिजे, तंबाखू पाहिजे, गुटखा पाहिजे, साधा चांगले मग त्यांना गंगेला पाहिजे. याच्यामध्ये आपण गणपत सगळे जगात जेवढ्या सप्ताहाचे आहेत समुद्र आहेत जे काय सरोवर आहे त्या सगळ्यांचं पाणी आपण याच्यामध्ये या दिव्यापासून आपल्याला तेज
अग्नी असेल तर आपला अन्न शिरून मिळेल, त्यालाच तरी तो असेल म्हणून त्या अग्नीतच म्हणून त्या अग्नीची पूजा करायची, दिव्याची पूजा करायची. जमिनीवर आपण कायच चाललं कधीतरी त्या जमिनीला आणि त्या जमीन नसेल तर तुम्ही पाय हवेत उडलं राहणार म्हणून त्या जमिनीचे कर्ज फेडायचं आपल्याला म्हणून त्या जमिनीची पूजा करायची पूजाची कामं नाही माझं बघा मी तुम्हाला इतर जी कामं आहेत ना त्या पण विधीच्या कामात मी कधीही काय करतो हा कोणी केलं होतं ते सांगतो. ते सुंदर अशा काशीनगरात एक दलित ब्राह्मण राहत होता. भूक व तहान यांनी पिढीतून तो ब्राह्मण पृथ्वी रोज फिरवते. आजच्या विश्व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करावा भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी स्वतः वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशीनगरात त्या दरिद्री ब्राह्मणावर प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन पृथ्वीवर कोणाला फिरतो? तर सर्व ऐकण्याची माझी इच्छा ब्राह्मण आहे. मी भिक्षामुळे रोज पृथ्वीवर फिरतो, हे भगवान सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनाचे भर देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तो कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मण सांगितलेले व्रत आवश्यक असा ध्यास त्या गरीब ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्याचे व्रत करीलच करेल असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांचं सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो गरीब ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला. त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व कामातून मुक्त होऊन आणखी दुर्लभाषा मोक्षाला गेला. ब्राह्मण त्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल तर त्याचे सर्व दुःखे नाहीसे होतील. म्हणून याप्रमाणे नारायण भगवंतांनी नारायण सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. अन्य काय सांगू? त्या ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून व्रत कोणी ऐकले व नंतर कोणी प्रत्यक्ष व्रत केले ते सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे. महाराज, आपण हे काय करतात कोणी व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणतो, त्या सर्वांनी स्वतःचे उत्तम पूजन करून असं मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक त्या नगरात राहत होते तेथे पण गेला व त्यांनी शिराला बिलकुल गौरव मिळाले. नंतर काही आम्ही स्वयंपाकाने उत्तम पिकवणी केली याचा आपण सत्यनारायणाचे पूजन केले. त्या सत्यनारायण व्रताच्या प्रभावातून भाविका धनधान्य पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला. पुन्हा सुख भोगून शेवटी सगळ्यांचे काले काले येते पहिले